लेकरांच्या शेड्यूलनुसार आपल्यालाही आपलं शेड्यूल मॅनेज करावं लागतं. जसं की आता चिन्नू सकाळी आमच्यासोबत उठल्यावर ना परत झोपत नाही आणि मग म्हणून सकाळी उठल्या ह्यांचं टिफिन वगैरे झाल्यावर पहिल्यांदा चिन्नूचं खाऊ घालते आणि मग नंतर त्याचा फ्रेंड आल्यावर ते दोघं खेळत बसतात. तोपर्यंत आम्ही पण थोडेसे गप्पा करतो आणि मग नंतर चिन्नूला थोडंसं आंघोळ वगैरे घालून झोपवलं आणि मग नंतर आमचं कामे वगैरे सर्व आवरून घेतले आणि मग चिन्नूनं आता छानपैकी चालायला पण लागले, हात सोडून पण चालतो. तर नंतर मग आमचं पण जेवण वगैरे झालं आणि मग नंतर चिन्नूचं खाऊ इथे बनवायला ठेवला आणि ना चिन्नूला जेवण वगैरे काही नसलं तरी चालतं, फक्त टोमॅटो खात बसतो आणि त्याला प्रचंड आवडतो टोमॅटो. नंतर मग दुपारी जेवण वगैरे झाल्यावर ना आम्ही आलो होतो हॉस्पिटलला. जसं की आता सगळ्याच लेडीजचा प्रॉब्लेम आहे ते म्हणजे PCOD. तर इथे सोनोग्राफी करायला डॉक्टरांनी सांगितलं होतं, तर त्याच्यासाठी आलो होतो आणि चिन्नूचं तर जरा इथे काही वेगळंच चालू होतं. सगळ्यांना हाय कर बाय कर, पप्पाचं चप्पल घाल आणि सारखं खाली सोड असं म्हणत होता. चला तर मग हा व्लॉग इथेच एंड करते. फॉलो करायला विसरू नका. बाय.